आणि आज नवी दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची सुद्धा एक बैठक पार पडणार आहे। ज्या राज्यात येत्या काळांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमधल्या प्रमुख नेत्यांना दिल्लीचं बोलावणं आलंय। अर्थात महाराष्ट्रामध्येही 2-3 महिन्यात निवडणुकांचं वारं वाहू लागेल। महाराष्ट्रातनं या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असेल। लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद एकंदरीत सरकारमधलीच पदं सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली। त्यांच्या इच्छेबद्दल किंवा विनंतीबद्दल सुद्धा बैठकीत चर्चेची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने किंवा आगामी विधानसभांचा विचार करता आज दिल्लीतली बैठक कशी आणि का महत्त्वाची आहे? दिल्लीत होणारी बैठक अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं कारण आजच्या बैठकीमध्ये भविष्यातील ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, त्या कोणाच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहेत, त्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण कोण असणार आहे, या सगळ्याविषयी आजच्या बैठकीमध्ये विचार होऊ शकतो। आणि विशेष म्हणजे गेले अनेक दिवस महाराष्ट्र भाजपमधून जे बाजूला गेलेले नेते होते किंबहुना जे एक प्रकारे मागे पडलेले नेते होते ते सगळेजण आता आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असं कळतंय। तर त्यामध्ये अगदी हंसराज अहिरांपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे की हे नेते कुठेतरी महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर गेले होते। तर आता या सगळ्यांना घेऊन पुन्हा एकदा भाजप सर्व चेहऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि एकापेक्षा अधिक नेत्यासोबत निवडणुका लढण्याचा निर्णय घेणार आहे का, किंवा मग जो देवेंद्र फडणवीसांनी जी इच्छा व्यक्त केली होती की मला प्रशासकीय जबाबदारीतून मोकळं करून संघटनेत काम करायचं आहे, संघटनेकडे लक्ष द्यायचं आहे, तर त्या बाबतीत काही निर्णय होऊ शकतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या बैठकीनंतर मिळणार आहेत। त्यामुळे ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे भाजपच्या दृष्टीने आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।